उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घेतलेले आहेत आणि त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली। तडका पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मिरची, मीठ, लसूण, अद्रक घातलेला ठेचा घातला आहे। थोडीशी हळद घालून चरचरीत फोडणी बटाट्याच्या मिश्रणावर घालून ना असे वडे थापून घेतलेले आहेत। आता इथं बेसन पिठामध्ये थोडीशी हिंग, हळद, मीठ टाकले। थोड्याशा पाण्याचा वापर करून घोळ तयार करून घेतला आणि त्यामध्ये वडे डुबवून घेतलेले आहेत आणि गरम तेलामध्ये सोडून आलटीपलटी करून मस्त लाल गोल्डन कलर येऊपर्यंत फ्राय करून घेतले। वडे इथं फ्राय करून झालेले आहेत। इथं तव्यावरती ना तेल टाकून उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये सफेद तीळ, खसखस, लाल मिरची, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकून मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊन मिक्सरला वाटण फिरवून घेतलेलं आहे। कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरा, वाटलेलं वाटण, घरगुती मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर टाकून तेल सेपरेट होईपर्यंत मसाला परतून घेतला। गरम पाणी टाकून उकळी काढून चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकली। तयार झाला इथं झणझणीत कटवडा। तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।